चला प्रेझेंटी मार्क करून घ्या सर्वांनी. झालं सगळ्यांचं प्रेझेंटी मार्क करून झाली आहे. Okay, all are done. So today we are going to start your history's 13th lesson. Okay. स्क्रीन दिसते का सगळ्यांना? स्क्रीन विजिबल आहे का सांगा लवकर. Okay. So today we are going to learn fulfillment of struggle for independence. Okay. टेक्स्टबुक आहे का तुमच्या सर्वांकडे? टेक्स्टबुक आहे का? ओके चला. हु विल रीड फर्स्ट पॅरा फॉर मी? लेसनचा पहिला पॅरा कोण रीड करणार? नाव लिहा चॅट बॉक्स मध्ये. ओके कादंबरी, पुट ऑन युअर माइक. Yes. Start. India became independent, but the struggle for independence was not yet over. There were many princely states in India. These princely states had the right to either merge with India, Merge. Okay. merge with India, or remain independent. Therefore, the Congress' dream of individual Undivided. undivided India remained incomplete due to Okay, stop. independent. ओके सी काय झालं बघा. इंडिया इंडिपेंडेंट झाला, भारत स्वतंत्र झाला, भारत को स्वतंत्रता मिली. फिर भी जो स्वतंत्र लड़ा था वो अभी तक खत्म नहीं हुआ था. ओके. भारत स्वतंत्र झाला परंतु जो स्वातंत्र्य लढा होता तो संपलेला नव्हता. का संपलेला नव्हता? तर प्रिन्सली स्टेट्स म्हणजे संस्थान जिथे राजे राज्य करत असायचे. ओके. अशी संस्थान होती भारतामध्ये. त्या संस्थानांना एक हक्क मिळालेला होता की त्यांना भारतात सामील होऊ शकतात किंवा स्वतंत्रही राहू शकतात. जो संस्थाने थी भारत में उनको क्या अधिकार मिला था? वो भारत में इंडिया में शामिल हो सकते हैं, नहीं तो स्वतंत्र भी रह सकते हैं. ओके. त्यामुळे काय झालं, जो अखंड भारत, ओके, काँग्रेसचा ड्रीम होतं अनडिवायडेड इंडिया. इंडिया डिवायडेड नको व्हायला. ओके. अनडिवायडेड राहायला पाहिजे, म्हणजे भारत हा अखंड राहायला पाहिजे. हे काँग्रेसचं राष्ट्रीय सभेचं स्वप्न अपुरं राहिलं. ओके. नाव हु विल रीड? चला नेक्स्ट पॅरा रीड करा. आवाज येतो का माझा सर्वांना? येस नंदिनी रीड. Integration of princely states in India. There were more than 600 small and big princely. नाही. You have to read from due to independent princely states. Due to independent princely states, India was going to be fragmented into many parts. The Portuguese and French powers had not withdrawn their control over some parts of India, but the country solved this problem very firmly. This chapter will deal with the information on it. ओके स्टॉप. बघा तर काय झालं, संस्थान स्वतंत्र राहू शकत होती किंवा भारतात विलीन होऊ शकत होती. हा त्यांचा स्वतःचा अधिकार होता, हा त्यांचा स्वतःचा निर्णय त्यांनी घ्यायचा होता.
ओके. पण संस्थानांनी काय निर्णय घेतला? स्वतंत्र राहण्याचा. त्यामुळे भारताचे काय झाले? तुकडे पडणार होते. ओके. संस्थानों ने अगर स्वतंत्र रहने का निर्णय लिया तो क्या हुआ भारत के डिवीजन हुआ, भारत का, इंडिया का डिवीजन हुआ. जो पोर्तुगीज और फ्रेंच सत्ताएं थी उन्होंने भारत में कुछ भागों में अपनी सत्ताएं स्थापन की थी. वो अभी तक इंडिपेंडेंस के बाद भी उन्होंने छोडी नाही थी. जे पोर्तुगीज आणि फ्रेंच सत्ताधिकारी होते त्यांनी भारताच्या काही भागांमध्ये आपली सत्ता स्थापित केलेली होती आणि भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देखील त्यांनी ती सत्ता सोडवली नव्हती. मग असे गंभीर प्रश्न भारताने कसे सोडवले त्याची माहिती आपण या लेसन मध्ये घेऊया. ओके. सी इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली स्टेट्स इन इंडिया. ओके. जे प्रिन्सली स्टेट होते, संस्थानं होती, ती भारतात कशी विलीन झाली, वो जो संस्थानें थी वो भारत में कैसे शामिल हुई वो देखिए. देर वेर मोर देन 600 स्मॉल अँड बिग प्रिन्सली स्टेट्स इन इंडिया. अशी संस्थानं किती होती? 600च्या वर, मोर देन 600. ओके. 600 से ज्यादा संस्थानें भारत में थी. Due to the influence of non-cooperation movement, there was beginning of political awakening among the princely state. Okay. असहकार आंदोलन. नॉन कोऑपरेशन मुवमेंट म्हणजे असहकार आंदोलन. असहकार आंदोलनाच्या प्रभावामुळे काय झालं? संस्थानांमध्ये राजकीय जागृती, ओके, राजकीय क्रांतीला सुरुवात झाली. क्या हुआ? असहकार आंदोलन की वजह से संस्थानों में राजकीय जागृति को शुरुआत हो गई. ओके. प्रजामंडल्स केम टू बी फॉर्म इन द प्रिन्सली स्टेट. मग संस्थानांमध्ये काय स्थापन होऊ लागली? प्रजामंडळ. ओके. प्रजामंडळे स्थापन होने लगी संस्थानों में. Prajamandal means people's organization that work for the interests of the people in the princely states and for securing political rights for them. मग प्रजामंडळ नावावरनच तुम्हाला समजायला पाहिजे. प्रजा म्हणजे जनता. ओके. पीपल. बरोबर. म्हणजेच प्रजामंडळ मध्ये काय होतं? लोकांना जे प्रजा होती, लोक होती, पीपल्स वेअर देअर, त्यांना त्यांचे राजकीय अधिकार मिळावे यही काम ती संघटना करत होती. ओके. प्रजामंडल का काम क्या था? जो लोग हैं उनको उनके राजकीय अधिकार मिलने चाहिए. ओके. In 1927, such Prajamandals came together and formed an All India States People's Conference. मग अशी प्रजामंडळ वेगवेगळ्या संस्थानांमधली 1927 मध्ये एकत्र आली आणि त्यांनी काय स्थापन केलं? ऑल इंडिया स्टेट्स पीपल्स कॉन्फरन्स. ओके. क्या केला? अखिल भारतीय प्रजा परिषद सभा स्थापन केली. 1927 में क्या हुआ? जो प्रजामंडल थी वो एक साथ आई और उन्होंने अखिल भारतीय प्रजा परिषद स्थापन की. ओके. ड्यू टू इट द मुवमेंट इन प्रिन्सली स्टेट गॉट एन इम्पेटस. मग यामुळे काय झालं? जी चळवळ होती तिला काय मिळाली? चालना मिळाली. ओके. म्हणजे प्रोत्साहन मिळालं तिला. आफ्टर द इंडिपेंडेंस ऑफ इंडिया, then Home Minister Sardar Vallabhbhai Patel were diplomatically found out the way of merging the princely states in India. मग तेव्हाचे होम मिनिस्टर, भारताचे तत्कालीन त्यावेळेचे गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. कौन थे गृहमंत्री स्वतंत्रता के बाद? सरदार वल्लभभाई पटेल. उन्होंने क्या किया? अति होशियारी से वो उन संस्थानों को इंडिया में मर्ज करने का, शामिल करने का एक मार्ग निकाला. ओके. काय केलं त्यांनी? त्या संस्थानांना, सरदार वल्लभभाई पटेल हे त्यावेळेचे काय होते? गृहमंत्री होते. त्यांनी संस्थानांना इंडियामध्ये, भारतामध्ये सामील करून घेण्यासाठी एक युक्ती सुचवली, काही मार्ग काढला. He took the rulers of the princely states into confidence and prepared an instrument of accession acceptable to all. ओके. त्यांनी काय केलं? संस्थानिकांना म्हणजे जे संस्थानिक, जे राज्य चालवणारी लोक होती, संस्थानिक होते, त्यांना विश्वासात घेऊन सर्वांना हे मान्य होईल असा सामीलनामा तयार केला. ओके. म्हणजे त्यांच्या अधिकाराला काही हानी पोचणार नाही, त्यांच्या सगळ्या सुविधा त्याच राखल्या जातील, असं काहीतरी त्या इन्स्ट्रुमेंट ऑफ असेशन म्हणजे सामीलनाम्यामध्ये असेल. त्यामुळे जी संस्थानं आहेत ती भारतात सामील व्हायला तयार झाली. ओके. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? Sardar Patel convinced the princely rulers the benefit of merging into India.
मग सरदार पटेल यांनी काय केलं, जे रूलर होते, ओके, संस्थान चालवणारे जी लोक होती, जे राजे वगैरे होते, त्यांना काय केलं की तुम्ही जर भारतात सामील झालात तर ते तुमच्या हितासाठीच असेल, हे त्यांना पटवून दिलं. क्या किया सरदार पटेल ने, उन संस्थानिकों को विश्वास दिलाया कि अगर आप भारत में शामिल हुए तो वो आपके हित के ही चीजें होंगी. ओके, the rulers gave good response to his appeal. All the princely states merged into India except the state of Junagadh, Hyderabad and Kashmir. बघा, जे संस्थानिक होते त्यांनी या अहवालाला चांगला प्रतिसाद दिला. बहुतेक संस्थानिक हे इंडियामध्ये सामील झाले. ओके, पण जुनागड, हैदराबाद आणि काश्मीर हे अशी संस्थानं होती जी भारतामध्ये विलीन झाली नाही. ओके, बघा क्या हुआ, सरदार वल्लभ भाई पटेल ने जो सामिलनामा सादर किया लोगों के सामने, उसको कुछ रूलर्स ने एक्सेप्ट किया, कुछ संस्थानों ने एक्सेप्ट किया और वो इंडिया में शामिल हो गए. लेकिन हैदराबाद, जूनागढ़ और कश्मीर ये ऐसी संस्थानें थी जो भारत में शामिल नहीं हुई. ओके, सरदार पटेल took a firm stand and solved the issue of merger of princely state. मग सरदार पटेल यांनी काय केलं, संस्थानिकांच्या विलीनीकरणाचा प्रश्न हा कणखर भूमिका घेऊन सोडवला. उन्होंने क्या किया, जो संस्थाने अलग होना चाहती थी उनका क्वेश्चन उन्होंने सॉल्व किया. बघा, आता सगळ्या संस्थानांचा मर्जिंग दिलेला आहे, विलीनीकरण दिलेलं आहे. बघा, मर्जिंग ऑफ जुनागड म्हणजे जुनागडचे विलीनीकरण. ओके, जुनागड वॉज अ प्रिन्सली स्टेट इन सौराष्ट्र. जुनागड हे कुठलं राष्ट्र होतं, सौराष्ट्रामधील एक संस्थान होतं. कहाँ पे था जुनागढ़, सौराष्ट्र में. ओके, the people there wanted to be merged with India, but the Nawab of Junagadh was thinking of joining Pakistan. बघा, जुनागडला कोण होतं, कोणाची सत्ता होती, नवाबाची सत्ता होती. जी लोक होती जुनागड मधली त्यांना भारतात सामील व्हायचं होतं, पण जो जुनागडचा नवाब होता त्याला कोणात सामील व्हायचं होतं, पाकिस्तानमध्ये त्याला सामील व्हायचं होतं. ओके, the people strongly opposed his decision and the Nawab left for Pakistan. Later in February 1948, Junagadh got merged into India. मग लोकांनी काय केलं, नवाबाच्या त्या निर्णयाला विरोध केला. क्या किया लोगों ने, अपोज किया नवाब के वो निर्णय को, उन्होंने अपोज किया और नवाब था वो जुनागढ़ छोड़ के पाकिस्तान चला गया. मग नंतर काय झालं, फेब्रुवारी 1948 मध्ये जुनागढ़ संस्थान हे भारतात विलीन झाले. क्या हुआ, फेब्रुवारी 1948 में जुनागढ़ संस्थान भारत में विलीन हो गया, शामिल हो गया. ओके, समजलं सगळ्यांना, जुनागडचे विलीनीकरण समजलंय, जुनागड कसं सामील झालं समजलंय. ओके, चला. हैदराबाद मुक्ती संग्राम. हैदराबाद वॉज द लार्जेस्ट प्रिन्सली स्टेट इन इंडिया. आता आपल्याला काय बघायचं आहे, हैदराबाद मुक्ती संग्राम. हैदराबाद संस्थान कसं मुक्त झालं ते बघायचं आहे. ओके, हैदराबाद हा त्यावेळी भारतातील सर्वात मोठा संस्थान होता. ओके, क्या था, हैदराबाद भारत का सबसे बड़ा संस्थान था. इट इन्क्लुडेड तेलुगू, कन्नड अँड मराठी स्पीकिंग रिजन. मग हैदराबाद मध्ये कोणकोणते रिजन येत होते, त्यामध्ये तेलुगू, कन्नड आणि मराठी भाषा बोलणारे प्रांतीय लोक राहत होते. ओके, देर वॉज द ऑटोक्रॅटिक रूल ऑफ द निजाम ओव्हर दिस प्रोव्हिन्सेस. मग जी संस्थांमध्ये जी प्रांत होते त्याच्यात कोणाची सत्ता होती, निजामाची. ओके, निजामाची एकत्री राजवट होती तिथे, त्याची सत्ता होती. ओके, हैदराबाद में कौन कौन से प्रांत शामिल थे, तेलुगु, कन्नड़ और मराठी स्पीकिंग प्रांत शामिल थे. लेकिन उन सब पे उन सबको एक साथ करके उन पे कौन सत्ता करता था, निजाम, हैदराबाद का निजाम. ओके, there was absence of civil and political rights. To secure these rights, the people formed organizations such as Andhra Parishad in the Telangana region, Maharashtra Parishad in the Maharashtra region, Marathwada region, Karnataka Parishad in the Karnataka region. बघा काय होतं,
निजाम हा मराठी भाषिक, तेलुगू भाषिक आणि कन्नड भाषिक प्रांतांवर एकत्रितपणे राज्य करत होता आणि तेथे नागरी आणि राजकीय हक्क हे लोकांना त्यांचे दिले जात नव्हते. त्यामुळे आपले हक्क मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानातील जनतेने जे तेलंगण भाग होता तिथे आंध्र प्रदेश, आंध्र परिषद, मराठवाडा भागातील जनतेने महाराष्ट्र परिषद आणि कर्नाटक भागातील जनतेने कर्नाटक परिषद यह संस्था स्थापन केल्या. ओके, निजाम क्या करता था, इन तीन प्रांतों पे उसकी राजवट थी, लेकिन वो उन लोगों को राजकीय और नागरिक हक नहीं देता था. इसलिए अपने हक खुद पाने के लिए उन्होंने क्या किया, हैदराबाद संस्थान के लोगों ने तेलंगाना भाग में आंध्र परिषद स्थापन की, मराठवाड़ा में महाराष्ट्र परिषद और कर्नाटक में कर्नाटक परिषद स्थापन की गई. ओके. In 1938 स्वामी रामानंद तीर्थ फॉर्म द हैदराबाद स्टेट काँग्रेस. मग 1938 मध्ये काय झालं, स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली. क्या हुआ 1938 में, हैदराबाद स्टेट कांग्रेस की स्थापना हुई. वो किसने की, स्वामी रामानंद तीर्थ. ओके. The Nizam banned this organization. A struggle began for getting recognition to Hyderabad State Congress and democratic rights. मग निजामाने काय केलं, रामानंद तीर्थ यांनी स्टेट काँग्रेसची स्थापना केली, पण निजामाने या संघटनेवर बंदी घातली, बॅन केलं. म्हणून हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी लोकशाही हक्कांसाठी लोकांचा लढा सुरू झाला. ओके. क्या किया स्वामी रामानंद तीर्थ ने, हैदराबाद स्टेट कांग्रेस की स्थापना की, लेकिन निजाम ने उस पर बंदी डाली. ओके, बैन किया, उसको बंद कर दिया. इसलिए वो चालू करने के लिए और लोगों को अपना हक मिलाने के लिए लोगों ने लड़ाई शुरू की. This struggle was led by a militant fighter, Swami Ramananda Tirtha. He was assisted by Narayana Reddy and Siraj ul Hasan Tirmidhi. P.V. Narasimha Rao and Govindbhai Shroff were the faithful followers of Swamiji. Okay. मग या लढ्याचं नेतृत्व केलं स्वामी रामानंद तीर्थ यांनी. ओके. आणि त्यांना कोणी कोणी फॉलो केलं, कोण कोण त्यांच्या सोबत होतं, नारायण रेड्डी, सिराज उल हसन तिरमिजी आणि पी.व्ही. नरसिंहराव आणि गोविंदभाई श्रॉफ. ओके, यांनी त्यांना हेल्प केली. क्या किया, हैदराबाद स्टेट कांग्रेस को मान्यता दिलाने के लिए उन्होंने लड़ा शुरू किया. उसका नेतृत्व किसने किया, स्वामी रामानंद तीर्थ इन्होंने किया, और उनको नारायण रेड्डी, सिराज उल हसन तिरमिजी, पी.वी. नरसिंह राव और गोविंद भाई श्रॉफ उन्होंने साथ दिया. ओके, वो उनके फॉलोअर्स थे, अनुयायी होते थे त्यांचे. In July 1947, Hyderabad State Congress passed a resolution for merge of Hyderabad state into इंडिया. मग 1947 च्या जुलैमध्ये काय झालं, हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव केला. ओके. द निजाम however took an anti India stand. पण निजामाला हैदराबाद संस्थान भारतात विलीन करायचं नव्हतं, म्हणून त्यांनी त्याला विरोध केला. क्या किया, निजाम को हैदराबाद संस्थान भारत में शामिल नहीं करना था, इसलिए उसने क्या किया, हैदराबाद को इंडिया में शामिल नहीं होने दिया. ओके. समजतंय ना सगळ्यांना, सगळ्यांना समजतंय शिकवलेलं. ओके, काही डाऊट असेल तर विचारा. ओके. मग त्याने अँटी इंडिया स्टँड घेतला म्हणजे नक्की त्यांनी काय केलं बघा. ही स्टार्टेड मेकिंग मुवमेंट्स फॉर मर्जिंग ऑफ हैदराबाद स्टेट विथ पाकिस्तान. ओके. मग त्यांनी काय केलं, त्याला हैदराबाद हे इंडियात सामील करून द्यायचं नव्हतं, म्हणून त्यांनी काय केलं, अशा हालचाली तो करू लागला जेणेकरून हैदराबाद हे पाकिस्तान मध्ये विलीन करता येईल. ओके. क्या किया निजाम ने, उसको क्या करना था, हैदराबाद को इंडिया में शामिल नहीं होने देना था, इसलिए उसने कुछ ऐसे मूवमेंट्स चालू किए जिससे वो हैदराबाद को पाकिस्तान में शामिल कर सके. ओके. To reject the demand of people of Hyderabad to be merged with India, Qasim Rizvi, an associate of the Nizam, formed an organization known as Razakar. ओके. बघा, तर काय झालं,
निजामाचा सहकारी होता कासिम रिझवी याने काय केलं, संस्थानातील प्रजेला काय व्हायचं होतं, भारतात यायचं होतं, बरोबर. हैदराबाद संस्थानाची जी प्रजा होती तिला भारतात विलीन व्हायचं होतं. पण ह्याने काय केलं, निजामाचा सहकारी होता जो कासिम रजवी याने काय केलं, रझाकार नावाची एक संघटना स्थापन केली. जे त्या संघटनेने काय केलं, प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावली. ओके. निजाम का जो सहकारी था कासिम रजवी नाम का, उसने क्या किया, हैदराबाद की प्रजा को भारत में विलीन होना था, लेकिन उसने क्या किया, उनकी वो मांगे दुत्कार दी. ओके. Qasim Razvi and his associates not only oppressed the Hindus but also the Muslims who supported the democratic movement. ओके. मग कासिम रजवी आणि त्यांच्या साथीदारांनी काय केलं, त्या संघटनेद्वारे हिंदूवरच नव्हे तर लोकशाहीची जी चळवळ होती तिला पाठिंबा देणाऱ्या मुस्लिमांवर देखील त्यांनी अत्याचार सुरू केले. उन्होंने क्या किया, लोकशाही मूवमेंट को दुजोरा देने वाले जो भी हिंदू और मुस्लिम थे उन सब पे क्या किया, उन्होंने अत्याचार करना शुरू कर दिया. ओके. Due to it, there was inflammation of public opinion. The government of India tried to negotiate patiently with the Nizam, but he refused to respond. ओके. मग त्यांनी काय केलं, निजामाने हिंदू आणि मुस्लिमांवर अत्याचार सुरू केले. त्यामुळे काय केलं, लोक भडकू लागली सगळीकडे. ओके. त्यांना राग येऊ लागला. मग निजामाशी शांतपणे बोलणी करण्याचा प्रयत्न भारत सरकारने केला, पण निजाम त्या प्रयत्नांना दाद देत नव्हता. ओके. मुस्लिम और हिंदुओं पे अत्याचार करने लगे निजाम के लोग, इसलिए सब जगह लोगों को गुस्सा आने लगा, लोग भी भड़कने लगे. इसलिए भारत सरकार ने क्या किया, निजाम से शांतता से बात करने का प्रयत्न किया, लेकिन निजाम ने उस प्रयत्न को सपोर्ट नहीं किया. ओके. At last, the Indian government started the police action against the Nizam on 13 September 1948. It was symbolically named as Operation Polo. Finally, the Nizam surrendered on 17 September 1948 and the state of Hyderabad was merged within the India. मग निजाम ऐकत नसल्याने भारत सरकारने काय केलं, 13 सप्टेंबर 1948 रोजी निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली. त्या कारवाईला ऑपरेशन पोलो असं म्हटलं जातं. मग 17 सप्टेंबर 1948 ला निजाम हारला, शरण आला आणि हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन झाले. ओके. देख क्या हुआ, लोग भारत सरकार की नहीं सुन रहा था, इसलिए निजाम के विरुद्ध पुलिस एक्शन लिया गया 13 सितंबर 1948 को. उस ऑपरेशन का नाम क्या था, ऑपरेशन पोलो. और फिर बाद में 17 सितंबर को निजाम ने हैदराबाद संस्थान को भारत में विलीन कर दिया. ओके. The struggle of people in the princely state became successful. There was significant contribution of Arya Samaj in this movement. मग संस्थानांनी जो लढा दिला, संस्थानातील जी प्रजा होती तिने जो भारतात विलीन होण्यासाठी लढा दिला, तिथल्या राजांविरुद्ध तो लढा काय झाला, सक्सेसफुल झाला आणि त्या लढ्यात आर्य समाजाचं विशेष योगदान होतं. ओके. समजलं सगळ्यांना इथपर्यंत? समजलंय सगळ्यांना? ओके. काही डाऊट आहे? प्रजामंडळ एकत्र येऊन काय स्थापन केलं सांगा. प्रजामंडळांनी काय स्थापन केलं? सांगा लवकर, आन्सर द्या. प्रजामंडळ एकत्र आली तेव्हा त्यांनी काय स्थापन केलं?
सांगा लवकर. अखिल भारतीय प्रजा परिषद, ऑल इंडिया स्टेट पीपल्स कॉन्फरन्स. ओके, व्हेरी गुड. आफ्टर इंडिपेंडन्स हु वॉज द होम मिनिस्टर ऑफ इंडिया? होम मिनिस्टर कोण होता तेव्हाचा? लिहा. गृहमंत्री कोण होते? तत्कालीन गृहमंत्री कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल. ओके. ओके. कोणते संस्थान अशी होती विच प्रिन्सली स्टेट्स वेअर नॉट मर्जिंग इन द इंडिया? कोणती संस्थान अशी होती ज्यांनी इंडियामध्ये मर्ज करण्यासाठी, विलीन करण्यासाठी विरोध केला? कोणती 3 संस्थानं होती त्यांनी प्रथम इंडियामध्ये भारतात विलीन होण्यासाठी विरोध केला? येस, जुनागड, हैदराबाद, जुनागड, काश्मीर. व्हेरी गुड. नो, पाकिस्तान नाही. पाकिस्तान एक वेगळं राष्ट्र स्थापन करण्यात आलं होतं ऑलरेडी. ओके. इंडिया पाकिस्तान वेअर 2 डिफरंट कंट्रीज. ओके. हैदराबाद, जुनागड अँड काश्मीर. चला. आता आपण हैदराबादची मुवमेंट बघितली. ओके. हैदराबाद मुक्ती संग्राम होता ते बघितलं, बरोबर. हैदराबाद मुक्ती संग्राम त्याचं नेतृत्व कोणी केलं सांगा? हैदराबाद मुक्ती संग्रामला लीड कोणी केलं? कोणी नेतृत्व केलं? येस, स्वामी रामानंद तीर्थ. गुड. आणि त्यांच्यासोबत त्यांचे अनुयायी देखील होते. ओके. चला बघा. कंट्रीब्युशन ऑफ मराठवाडा इन द स्ट्रगल ऑफ लिबरेशन ऑफ मग हैदराबादची मुक्ती झाली. ओके. हैदराबादचा मुक्ती संग्राम आपण पाहिलं, पण त्यामध्ये मराठवाड्यातील लोकांनी काय काय सपोर्ट केला त्यांना ते बघूया. ओके. इन दिस स्ट्रगल स्वामी रामानंद तीर्थ, गोविंदभाई श्रॉफ, आतवराव, आशाताई वाघमारे एक्सेट्रा मेड अ व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन. मग यामध्ये, या लढ्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ, बाबासाहेब परांजपे, गोविंदभाई श्रॉफ, अनंत भालेराव, आशाताई वाघमारे या लोकांनी काय केलं? मोलाचं योगदान दिलं. त्यांनी खूप व्हॅल्युएबल कॉन्ट्रीब्युशन दिलं हैदराबादच्या लढ्यामध्ये. हे लोक कुठले होते? मराठवाड्याचे. ओके. Through the movement of Vande Mataram, students participated in the struggle for liberation of Hyderabad. बघा, वंदे मातरम ही चळवळ होती तेव्हा काय केलं? स्टुडंट्सनी, जे विद्यार्थी होते, त्यांनी हैदराबादच्या मुक्ती लढ्यात सहभाग घेतला. ओके. वंदे मातरम मूवमेंट के थ्रू विद्यार्थियों ने हैदराबाद लिबरेशन में वो शामिल हो गए, उन्होंने पार्टिसिपेशन लिया. ओके. सिमिलरली इन दिस स्ट्रगल वेद प्रकाश, श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्मा, जनार्दन मामा, शोएब उल्ला खान एक्सेट्रा एम्बरेस्ड मॅट्रिडम. बघा, मग या सगळ्या चळवळीमध्ये, या मुक्ती संग्रामात वेद प्रकाश, श्यामलाल, गोविंद पानसरे, बहिर्जी शिंदे, श्रीधर वर्तक, जनार्दन मामा, शोएबुल्ला खान या सगळ्यांनी काय केलं? मॅट्रिडम म्हणजे ते मृत्यूंना हुतात्मा. ओके. Their sacrifice proved to be inspirational to the Indians. Thus, we can understand that the leaders and the people in the Marathwada had a lion's share in the struggle for liberation of Hyderabad. मग त्यांनी जे बलिदान केलं ते भारतीयांना खूप प्रेरणादायी ठरलं. यावरून आपण असं बोलू शकतो की हैदराबादच्या मुक्ती लढ्यात मराठवाड्यातील नेत्यांचा हा सिंहाचा वाटा होता. ओके. लायन्स शेअर म्हणजे सिंहाचा वाटा म्हणजे काय? मोठा वाटा. म्हणजे त्यांनी खूप काम केलं, त्यांचा मृत्यू झाला या सगळ्या लढ्यात, म्हणजे त्यांचं कॉन्ट्रीब्युशन होतं ते खूप मोठं होतं. ओके. क्या किया उन लोगों ने? खुद की लाइफ सैक्रिफाइस कर दी हैदराबाद के मुक्ति संग्राम में, इसलिए उनका जो शेयर था उसे लायंस शेयर कहा गया है. ओके. 17 September is celebrated as Marathwada Mukti Din in Marathwada
commemorate the struggle for liberation of free India on 15th August 1947. After the inspiring struggle of the people, the region was included in independent India in 1942. बघा 17 सप्टेंबर 17 सप्टेंबर रोजी काय झाला हैदराबाद हा मुक्त झाला. हैदराबाद मुक्ती संग्रामाचा तो दिवस होता. तो त्या मराठवाड्यातील लोकांनी मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला. ओके ओके हैदराबाद मुक्ती संग्रामाचा जो दिवस आहे तो मराठवाडा मुक्ती दिन म्हणून साजरा केला जातो. मग स्वतंत्र भारतात मराठवाड्याचा समावेश 15 ऑगस्ट 1947 ला नव्हता झाला. ओके 15 ऑगस्ट 1947 जेव्हा आपला भारत स्वतंत्र झाला तेव्हा मराठवाड्याचा समावेश त्यामध्ये नव्हता. हा प्रदेश कधी 1948 ला जेव्हा जनतेने लढा दिला तेव्हा स्वतंत्र मराठवाडा हा भारतात विलीन करण्यात आला. ओके देखो 17 सितंबर को हैदराबाद मुक्ति संग्राम दिवस था जो मराठवाड़ा में मराठवाड़ा मुक्ति दिन कह के उन्होंने सेलिब्रेट किया. ओके मराठवाड़ा जब भारत स्वतंत्र हुआ 15 अगस्त 1947 को तब मराठवाड़ा को भारत में शामिल नहीं किया गया था बल्कि एक साल बाद 1948 में जब जनता ने लड़ा दिया जनता ने अलग अलग प्रकार की मूवमेंट की तब मराठवाड़ा को भारत में शामिल किया गया. ओके समजलंय. हैदराबाद मुक्ती संग्रामामध्ये मराठवाड्याने काय केलं समजलंय सगळ्यांना. ओके see now problem of Kashmir. Hari Singh, the ruler of state of Kashmir, had decided to remain independent. Pakistan had intended to secure the merger of Kashmir with Pakistan. Okay आता काश्मीरचा प्रश्न कसा सोडवण्यात आला ते बघूया आपण. ओके काश्मीर संस्थानाचा राजा होता हरी सिंग याने काय केलं मी स्वतंत्र राहणार मी माझा संस्थान काश्मीर हे स्वतंत्र ठेवणार असा त्याने विचार केला होता. पाकिस्तान हॅड इंटेंडेड टू सिक्युअर द मर्जर ऑफ काश्मीर विथ पाकिस्तान पण पाकिस्तानचा निर्णय काय होता पाकिस्तानची अशी इच्छा होती मनाची की काश्मीर हा पाकिस्तानामध्ये आपण मर्ज करून घ्यावा शामिल करून घ्यावा. ओके पाकिस्तान की क्या इच्छा थी कि हम कश्मीर को पाकिस्तान में शामिल कर ले. ओके ड्यू टू दिस पाकिस्तान स्टार्टेड पुटिंग प्रेशर ऑन हरी सिंग मग त्यामुळे काय केलं पाकिस्तानच्या सरकारने हरी सिंगावर दडपण आणायला सुरुवात केली. ओके त्यांनी त्याला प्रेशर डालना उसपे शुरू कर दिया. ऍट द इन्स्टिगेशन ऑफ पाकिस्तान आर्म इंट्रुडर्स अटॅक काश्मीर इन ऑक्टोबर 1947 मग पाकिस्तानच्या सांगण्यावरून काय झालं 1947 मध्ये जे सशस्त्र घुसखोर एका अर्थी आतंकवादी यांनी काय केलं काश्मीरवर हल्ला केला. ओके at that time Hari Singh signed the instrument of accession with India. In this manner after merging into India Indian army was sent for the defense of Kashmir. मग त्यावेळी हरी सिंग हा राजा घाबरला त्याने पहिले काय ठरवलं की मी काश्मीर स्वतंत्र ठेवणार पण जेव्हा त्याच्यावर पाकिस्तानच्या घुसखोरांनी हल्ला केला तेव्हा त्याने काय केलं भारतात सामील होण्याच्या करारावर त्यांनी साइन करून टाकली सही करून टाकली. ओके मग त्याच्यामुळे तो भारतात सामील झाला. मग भारताच्या आर्मीने काय केलं काश्मीरमध्ये जाऊन कश्मीर मधल्या लोकांचं रक्षण केलं. ओके देखो 1947 में क्या किया 1947 के अक्टूबर में पाकिस्तान सरकार ने क्या किया घुसखोर ओके हत्यारे लेकर घुसखोर पाकिस्तान कश्मीर में भेज दिए. इसलिए वो हरि सिंह राजा घबरा गया. उसने क्या किया कश्मीर को भारत में शामिल होने के लिए जो एग्रीमेंट बनाया था उसको उसने साइन कर दिया और भारत की आर्मी ने कश्मीर को जाके बचा लिया. ओके the army won back a major portion of Kashmir from the possession of intruders, but some part of it remained in the possession of Pakistan. मग बघा आपण बोलतो की नाही सगळेजण बोलतात नेहमी की भारतात काश्मीरचा थोडासा भाग पाकिस्तानमध्ये आहे आणि तो अर्धा भाग आपल्या हिंदुस्थानामध्ये म्हणजे इंडियामध्ये आहे. तर काय झालेलं तेव्हा बघा हा हरिसिंग हा राजा स्वतःचा संस्थान द्यायला तयार नव्हता त्याने स्वतंत्रच ठेवायचं तयार होत त्यांनी विचार केलेला पण जेव्हा पाकिस्तानच्या सरकारने घुसखोरांनी येऊन त्याच्यावर हल्ला केला तेव्हा त्यांनी काय केलं भारतात विलीन व्हायचं ठरवलं. पण जेव्हा आपली भारतीय आर्मी जेव्हा त्याची मदत करायला गेली तेव्हा ते पूर्णपणे अख्खा काश्मीरचा पूर्ण भाग पाकिस्तानच्या तावडीतून सोडवू नाही शकले.
म्हणून पाकिस्तानमध्ये थोडासा आपल्या काश्मीरचा थोडासा भाग हा पाकिस्तानमध्ये देखील आहे. ओके, समजलंय सगळ्यांना? काश्मीर कसा फ्री झाला समजलाय का? ओके. मर्जर ऑफ फ्रेंच कॉलनीज. ओके, फ्रेंच कॉलनी होत्या त्या कशा मर्ज झाल्या भारतात ते बघूया. इवन आफ्टर द इंडिपेंडेन्स ऑफ इंडिया द रिजन्स ऑफ चंद्रनगर, पुदुचेरी, करायकल, माहे अँड यानम वेअर द पोझेशन ऑफ फ्रेंच. भारत स्वतंत्र झाला तरी पण चंद्रनगर, पुदुचेरी, कारिकल, माहे व यानम या प्रदेशांवर कोण राज्य करत होतं? फ्रान्स. ओके, तिथं फ्रान्सची लोक राहत होती. The Indian natives there were eager to get merged with India. The Indian government demanded that these territories, being a part of India, should be handed over to it. मग तिथे त्या कॉलनीमध्ये, त्या फ्रान्स कॉलनीमध्ये काही भारतीय रहिवासी देखील राहत होते, भारतीय लोक राहत होते. त्या लोकांना भारतात सामील होण्याची खूप उत्सुकता होती. जो लोग फ्रांस की कॉलोनी में रह रहे थे, भारत के रहवासी, उनको क्या था, बहुत वो इंटरेस्टेड थे भारत में शामिल होने के लिए. मग ही लोक भारताचे घटक असल्यामुळे त्यांना काय करे, भारताचे स्वाधीन करण्यात यावं अशी मागणी कोणी केली? भारत सरकारने केली. उन लोगों को और उस एरिया को भारत में शामिल होने की अनुमति देने की मांग किसने की? भारत सरकार ने की. ओके. In 1949, France held a plebiscite in the Chandranagar. The people voted for India. Chandranagar was handed over to India. Thereafter, France handed over the rest of the territories to the government of India. मग तिथे काय झालं? 1948 ला फ्रान्सची जी सत्ता होती त्यांनी काय घेतलं? चंद्रनगर मध्ये लोकांचं वोटिंग घेतलं. तिथे काय केलं? भरपूर खूप साऱ्या जनतेने भारताच्या बाजूने, म्हणजे भारतामध्ये आम्हाला विलीन व्हायचं आहे असंच मत टाकलं. म्हणून चंद्रनगर भारताच्या स्वाधीन करण्यात आलं. आणि नंतर फ्रान्सने भारताचे जे बाकीचे प्रदेश होते, पुदुचेरी, कारिकल, माहे आणि यानम हे प्रदेश सुद्धा भारताला परत दिले. ओके. क्या किया? उन्होंने मतदान लिया फ्रांस में. फ्रांस ने वो चंद्रनगर में मतदान लिया. वो तो मतदान में क्या हुआ? भारत के बाजू में ही रिजल्ट आया, इसलिए जो बाकी के प्रदेश थे वो भी फ्रांस ने भारत को लौटा दिए. ओके, समजलं सगळ्यांना? बघा, स्ट्रगल फॉर लिबरेशन ऑफ गोवा. गोवा कसा मुक्त झाला ते बघा. गोवावर कोणाची सत्ता होती माहितीये का कोणाला? गोव्यावर कोणाची सत्ता होती? कोण राज करता था गोवा पे? टेल मी इन चॅट बॉक्स. कोणाला माहितीये? पोर्तुगीज. येस, व्हेरी गुड. बघा, Portugal denied to hand over the territories under the possession to India. Indians had to struggle for securing these territories. पोर्तुगालने काय केलं? आपल्या ताब्यातील भारतीय प्रदेश भारताला देण्यास स्पष्टपणे नकार दिला. पण तो प्रदेश मिळवण्यासाठी भारतीयांना काय करायला लागलं? लढा द्यायला लागला. ओके. पोर्तुगाल ने क्या किया? उनके उनके हाथ में जो भारत का प्रदेश था वो भारत को देने के लिए साफ नकार कर दिया. ओके. तो वो प्रदेश खुद के पास लाने के लिए भारतीयों को लड़ा देना पड़ा. ओके. In this struggle, Dr. T.B. Kunna was the forefront. He worked to bring about the awakening of the people against the Portuguese government. मग ह्या लढ्यात कोण पुढे होतं? डॉक्टर टी.बी. कुन्हा हे सगळ्यात पुढे होते. मग त्यांनी काय केलं? लोकांमध्ये पोर्तुगीज सरकार विरुद्ध जागृती करण्यास सुरुवात केली. ओके. तो कौन आगे थे इस लड़े में? डॉक्टर टीबी कुन्हा. उन्होंने क्या किया? पोर्तुगीज गवर्नमेंट के विरोध में लोगों में जागृति करना शुरू कर दिया. विद द ऑब्जेक्टिव ऑफ बिल्डिंग स्ट्रगल अगेंस्ट द पोर्तुगीज ही एस्टॅब्लिश द गोवा काँग्रेस कमिटी. मग ते सगळ्यांच्या घरात जाऊन सांगत बसणार होते का पोर्तुगीज सरकारबद्दल? नाही. त्यांना एक समिती उभारायची होती. मग त्या पोर्तुगीजांच्या विरुद्ध लढा देण्यासाठी त्यांनी गोवा काँग्रेस समिती उभी केली. ओके, समझला? क्या किया वो डॉक्टर टीबी गुना थे, वो सबके घर में जाके सबको बता सकते थे क्या? नहीं. उसके लिए उनको कुछ संस्था, कुछ समिति स्थापन करने की जरूरत थी. इसलिए उन्होंने क्या किया? गोवा कांग्रेस समिति की स्थापना की. ओके. Later in 1945, Dr. Kunha founded the organization Goa Youth League in Mumbai.
मग नंतर 1945 ला काय केलं त्यांनी, मुंबईमध्ये गोवा युथ लीग ही संघटना स्थापन केली. ओके, 1945 में क्या किया उन्होंने, मुंबई में गोवा यूथ लीग नाम की संघटना स्थापन की. In 1946 he went to Goa and violated the ban on public speech. For this he was sentenced to 8 years of imprisonment. मग त्यांनी 1946 ला काय झालं, गोव्यामध्ये जेव्हा तेव्हा भाषण बंदी केलेली होती. ओके, गोवा सरकारने, पोर्तुगीज सरकार होतं तेव्हा, त्यांनी भाषण बंदीचा हुकूम दिलेला होता. म्हणजे तुम्ही कोणीही भाषण करू शकत नाही, पण त्यांनी जाऊन हा हुकूम मोडला. तिथे त्यांनी भाषण केलं म्हणून त्यांना 8 वर्षाची जेल झाली, कारावासाची शिक्षा झाली. ओके, गोवा में तभी क्या थी, 1946 में भाषण बंदी थी. आप पब्लिक जगह पे भाषण नहीं दे सकते थे, वो सरकार का रूल आया था. लेकिन टीबी कुन्हा ने क्या किया, उस हुकुम को तोड़ डाला, इसलिए उनको 8 साल की जेल हुई. ओके, In 1946, Dr. Ram Manohar Lohia started a सत्याग्रह for liberation of Goa. मग ह्यांना जेल झाल्यामुळे 1946 मध्ये काय केलं, डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गोवा मुक्तीसाठी सत्याग्रहाचा, ओके, सत्याग्रहाचा लढा सुरू केला. Violating the ban, he delivered a public speech at Madgaon in Goa. For this, the Portuguese government deported him. मग त्यांनी पण काय केलं, गोव्यातील मडगाव येथे भाषण केलं. ओके, त्यांनी सुद्धा भाषण बंदीचा हुकूम तोडला आणि गोव्यातील मडगाव येथे त्यांनी भाषण केलं. क्या किया उन्होंने, गोवा में जो बंदी का हुक्म था, भाषण बंदी का, उसे तोड़ डाला और वहां पे भाषण किया. इसलिए पोर्तुगीज सरकार ने उन्हें हद्दपार कर दिया. ओके, हद्दपार करणे म्हणजे काही काळासाठी, एखाद्या स्पेसिफिक पिरियड साठी तुम्ही त्या देशाच्या किंवा राष्ट्राच्या किंवा शहराच्या हद्दीत दिसायचं नाही. ओके, during the same period the Azad Gomantak Dal was founded to liberate Portuguese colonies of Dadra and Nagar Haveli in Gujarat. बघा, याच वेळी काय झालं, दादरा आणि नगर हे गुजरात मधील दादरा आणि नगर हवेली येथे पोर्तुगीज सत्ता होती, पोर्तुगीज वसाहती होत्या, त्या मुक्त करण्यासाठी आझाद गोमंतक या दलाची स्थापना करण्यात आली. ओके, गुजरात में दादरा और नगर हवेली में क्या किया गया, जो पोर्तुगीज कॉलोनी थी उनकी मुक्तता कराने के लिए आजाद गोमंतक दल की स्थापना की गई. On 2 August 1954, youths of Azad Gomantak Dal, by making an armed attack, liberated the terrorists of Dadra and territories of Dadra and Nagar Haveli from Portuguese rule. मग 1954च्या 2 ऑगस्ट रोजी काय झालं, जो आझाद गोमंतक दल होतं, या दलाच्या तरुणांनी काय केलं, सशस्त्र हल्ला केला. म्हणजे त्यांच्या जवळ शस्त्र होती, बंदूक वगैरे. त्यांनी काय केलं, सशस्त्र हल्ला करून दादरा आणि नगर हवेलीचा प्रदेश पोर्तुगीज सत्तेपासून मुक्त केला. क्या किया उन्होंने, आजाद गोमंतक दल के युवाओं ने क्या किया, सशस्त्र हल्ला करके जो पोर्तुगीज सत्ता में दादरा नगर हवेली का प्रदेश अड़का हुआ था उसे मुक्त किया. ओके, विश्वनाथ लवांडे, राजाभाऊ वाकणकर, सुधीर फडके, नानासाहेब काजरेकर and others took part in this attack. मग या हल्ल्यात कोणी कोणी भाग घेतला, राजाभाऊ वाकणकर, विश्वनाथ लवंदे, सुधीर फडके आणि नानासाहेब काजरेकर यांनी भाग घेतला. ओके, In 1954 गोवा मुक्ती समिती was formed. 1954 ला कुठल्या समितीची स्थापना झाली, कौन सी समिति स्थापन हुई, 1954 में गोवा मुक्ति समिति. ओके, the committee sent many batches of सत्याग्रहीज from Maharashtra to Goa. मग समितीने काय केलं, सत्याग्रहीच्या अनेक तुकड्या या गोव्यात पाठवल्या. NG गोरे, सेनापती बापट, पीटर अल्वारिस, Mahadev Shastri Joshi and his wife Sudhatai and many other participated in this सत्याग्रह. मग महाराष्ट्रातून कोण कोण आले तेव्हा, महादेव शास्त्री, पीटर अल्वारिस, नाग गोरे, सेनापती बापट, महादेव शास्त्री आणि त्यांच्या पत्नी सुधाताई यांनी काय केलं, गोव्यामध्ये सत्याग्रह करायला सुरुवात केली. मोहन रानडे वॉज अन अग्रेसिव्ह लीडर इन दिस स्ट्रगल फॉर लिबरेशन ऑफ गोवा. मग काही काही सत्याग्रही होते, तर काही काही असे मार्ग अवलंबणारे होते जे
अग्रेसिव्ह होते एकदम. त्याच्यातील कोण होता? मोहन रानडे. ओके. The Portuguese rulers committed unlimited tyranny and atrocities on the Satyagrahis. Due to this, the public opinion became more infuriated. मग सत्याग्रहीवर काय केलं? पोर्तुगीजांनी जुलूम आणि अत्याचार केले. त्यामुळे भारतातील जनमत अधिकच प्रक्षुब्ध झाले. म्हणजे काय? भारतातील लोकांना, जे गोव्यातील लोक होते त्यांची भारतामध्ये सामील होण्याची इच्छा आहे ती अजून प्रबळ झाली. ओके. The struggle for liberation of Goa took up a first form. The Indian government was patiently holding negotiations with the Portuguese government, but they did not respond. मग गोव्यातील स्वातंत्र्य लढ्याने काय केलं? उग्र रूप धारण केलं. म्हणून भारत सरकार काय करत होते? पोर्तुगीज सरकारशी समंजसपणे बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण पोर्तुगीज सरकार काही त्याला दाद देत नव्हती. भारत सरकार समंजस से पोर्तुगीज सरकार से बात करना चाहते थे, लेकिन पोर्तुगीज सरकार उसको रिस्पॉन्ड नहीं कर रही थी. At the end, the Indian government unwillingly took the decision of using military force. मग ते पोर्तुगीज सरकार ऐकत नसल्या कारणाने काय केलं? इंडियन गव्हर्नमेंटने, भारत सरकारने काय केलं? नाईलाजाने लष्करी बळाचा वापर केला. ओके. मिलिटरी फोर्स अप्लाय केली. In December 1961, the Indian Army entered Goa. डिसेंबर 1961 ला काय झालं? भारतीय सैन्याने गोव्यात प्रवेश केला. In a short period of time, the Portuguese army surrendered. मग लगेचच काय झालं? कमी वेळातच पोर्तुगीज आर्मीने सरेंडर करून टाकलं. त्यांनी शरणागती पत्करली. On 19 September 1961, Goa was liberated from Portuguese dominion. Imperialism was completely rooted out from the Indian soil. India's freedom struggle was truly fulfilled. मग 19 डिसेंबर 1961 ला काय झालं? गोवा हा पोर्तुगीजांच्या वर्चस्वातून मुक्त झाला आणि भारताच्या भूमीवरून साम्राज्यवाद, ओके, साम्राज्यवाद चालू होतं ते पूर्णपणे उखडलं गेलं आणि भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची खऱ्या अर्थाने खरेखुरी परिपूर्ती झाली. ओके. खऱ्या अर्थाने भारत हा स्वतंत्र झाला. ओके. समजलं सगळ्यांना लेसन? छोटा लेसन होता. ओके. आणि समजण्यासारखं भरपूर होतं, लगेचच समजला गेला. म्हणून आज हा एका लेक्चर मध्ये हा लेसन आपला कव्हर केला मी. ओके. समजलं सगळ्यांना? फास्ट नाही गेला ना भरपूर? ओके. मग क्वेश्चन आन्सर घेऊया आपण आता. 45 अजून 15 मिनिट्स आहेत आपल्याकडे. आपण क्वेश्चन आन्सर्स बघूया. ओके. Rewrite the statements by choosing the appropriate option. Sorry. There were more than 600 small and big dash dash in India. भारतात लहान मोठी अशी 600च्या वर टिंबटिंब होती. काय होती सांगा मला? प्रिन्सली स्टेट्स. व्हेरी गुड. मराठीवाल्यांनी आन्सर लिहा. मराठी मीडियमच्या पण स्टुडंट्स आहेत ना? ओके. संस्थाने. व्हेरी गुड. All the princely states merged with India except the state of Junagadh dash dash and Kashmir. जुनागड डॅश डॅश व काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली. कोणता अजून प्रिन्सली स्टेट होतं जे भारतात विलीन नाही झालं? हैदराबाद. व्हेरी गुड. गुड. हैदराबाद. चला या क्वेश्चनचा आन्सर सांगायचा आहे मला. एक्सप्लेन द कंट्रीब्युशन ऑफ सरदार वल्लभभाई पटेल इन द इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली स्टेट. सरदार वल्लभभाई पटेल यांचे संस्थानांच्या विलिनीकरणातील जे कार्य आहे, योगदान आहे, ते स्पष्ट करा. सांगा. नाव सांगा. मी माईक ऑन करायला सांगते. सरदार वल्लभभाई पटेल यांनी संस्थानाच्या विलिनीकरणात काय काय केलं ते लिहायचं आहे आपल्याला एकत्र. थोडक्यात म्हणजे आता मोठा आन्सर लिहायला लागणार आहे तुम्हाला. ओके. त्यामुळे नाव लिहा. मी माईक ऑन करायला सांगते.
सांगा, कोण सांगणार? येस, कादंबरी सांग. Yes, ma'am. Can I give in Marathi? येस. Okay. स्थानिकांच्या विलगीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा. उत्तर: सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान पुढील प्रमाणे. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कणखर भूमिका घेऊन संस्थानिकांच्या विलगीकरणाचा प्रश्न सोडवला. भारतात सामील होणे संस्थानिकांच्या लक्षात आणून दिले की ते फायद्याचे कसे आहे. त्यांच्या या आवाहनाला संस्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यांनी संस्थानांना विश्वासात घेऊन त्यात सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला. त्यांच्यामुळे जुनागड, काश्मीर आणि हैदराबाद ही संस्थाने भारतात विलीन झाली. येस, व्हेरी गुड. अजून इंग्लिश मध्ये कोण सांगणार का? हु विल टेल इन इंग्लिश? ओके, चला, हे सगळे क्वेश्चन आन्सर्स आहेत जे गिव्ह रिझन वगैरे. ओके, 2 गिव्ह रिझन विचारलेले आहेत तुम्हाला. 2 हे क्वेश्चन आन्सर द फॉलोइंग इन ब्रीफ अँड 2 फिलअप्स. ते सगळे तुम्ही होमवर्क साठी लिहायचे आहेत. Junagadh was a princely state in Saurashtra. The people there wanted to merge with India, but the Nawab of Junagadh was single left for Pakistan later in. Sorry, I didn't have asked for this answer. मी हे आन्सर विचारलं नव्हतं. ओके, मी काय विचारले? ऑफ सरदार वल्लभभाई पटेल इन द इंटिग्रेशन ऑफ प्रिन्सली स्टेट. ओके, चला, काय करायचं आहे? जे क्वेश्चन आन्सर्स आहेत ते सगळ्यांनी होमवर्क साठी लिहायचे आहेत. जेवढे एक्सरसाइज आहेत ते लिहायचं आणि लर्न करायचं आहे. ओके, चला, यू कॅन लिव्ह द क्लास नाव. बाय बाय. वेलकम.